फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण न्यूक्लिअर केमिस्ट्री हे चॅप्टर बघतो. फिजिकल केमिस्ट्रीमधलं तुम्हाला MSc फर्स्ट इयरला आहे, बरोबर की नाही, फर्स्ट सेमिस्टरला. तर आतापर्यंत आपण मोस्ट ऑफ करून कुठला मार्क्सच्या टॉपिकमध्ये कुठला बघितला आपण, इंट्रॅक्शन ऑफ दी मॅटर कशावर डिपेंड असतात ते बघत होतो. ठीक आहे. आणि तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये हे क्वेश्चन विचारले जातात. मग ते 4 मार्क्सला विचारला जातात. हा पण इम्पॉर्टंट आहे. हा पण विचारला गेला आहे, 2-3 वेळेस तरी विचारला गेला असेल. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय, किंवा तुम्हाला जस्ट मागच्या टॉपिकमध्ये बघितलं आपण, रेडिएशन स्ट्रक्स ऑफ द स्पर्स इन डेल्टा रेज बघितलं, लिनियर एनर्जी ट्रान्सफर पाहिलं आहे. ठीक आहे. आणि गॅमा रेडिएशन पण बघितलं, त्याच्यामध्ये आपण पेअर प्रोडक्शन आणि फोटो इलेक्ट्रिक वेव्ह बघितलं आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला याच्यावरती शॉर्ट नोट्स विचारले जाईल किंवा ब्रेन्स म्हणून तुम्हाला जर विचारलं गेलं तर तुम्ही याच्यामध्ये काय राईट डाऊन करणार. ठीक आहे. आता त्याचा अर्थ काय ते आपण आधी समजून घेऊया. ठीक आहे. आता बघा, स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही क्युरियस असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे. आता बघा, ब्रेन्स्टॉर्मिंग म्हणजे काय, व्हेन द चार्ज पार्टिकल मूव टू द मॅटर लुजेस द एनर्जी बाय द टू मोड्स. तुमचे जे पण चार्ज पार्टिकल, आता चार्ज पार्टिकल म्हणजे तुम्हाला इझी लक्षात येईल. चार्ज पार्टिकल म्हणजे काय, प्लस आणि मायनस. म्हणजे जे पण तुमचे आले, जे पण ॲटॉमिक ऑर्बिटलवर जे पण असणारे, ते जस्ट तुम्ही काय सांगणार आहे की त्याचे मॅटर ऑफ द म्हणजे कशी एनर्जी कशा प्रकारचं काय होतं आहे, स्टॉपिंग म्हणजे काय काय होतं त्याच्यामध्ये ते बघणार आपण. ठीक आहे. तुम्ही त्याच म्हणजे त्याचे 2 मोड्स आहेत, ते कुठले कुठले, बाय कोलिजन विथ द ऑर्बिट इलेक्ट्रॉन ऑफ द स्टॉपिंग मॅटर. मी तुम्हाला एकदम सिम्पल याच्यामध्ये करून दाखवलं आहे. ठीक आहे. एवढी थेरी लक्षात राहत. तर बघा, सिम्पल याच्यामध्ये तुम्हाला जस्ट तुम्ही असंही लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. आता बघा, तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. ब्रेन्स्टॉर्मिंग व्हेन द चार्ज पार्टिकल, जे पण तुमचे प्लस आणि मायनस न्यूट्रल जे पण असतील ते. ठीक आहे. जे चार्ज पार्टिकल मूव टू द मॅटर, कशाकडे, मूव टू द मॅटर लूजेस द एनर्जी ऑफ द टू मोड्स. आता काय करते, एनर्जी लूज करते इन द टू मोड्स. आता ते कुठले कुठले मोड्स आहेत ते बघणार आपण. ठीक आहे. फर्स्ट म्हणजे तुमचा बाय द कोलिजन विथ द, तुमचा जो ऑर्बिटल इलेक्ट्रॉन असणार आहे, जो पण आहे ते जस्ट कोलिजन, तुम्हाला त्याचं मिनिंग माहिती आहे कोलिजन. ठीक आहे. कोलिजन विथ द ऑर्बिटल इलेक्ट्रॉन इन द स्टॉपिंग मॅटर. ठीक आहे, ऑफ द स्टॉपिंग मॅटर. आणि सेकंड कुठला आहे तुमचा, इमिशन ऑफ रेडिएशन. काय सांगितलं, इमिशन ऑफ रेडिएशन म्हणजे याच्यामध्ये एक्सरे वगैरे आला. ठीक आहे. आता याचं काय होणार आहे की इमिशन ऑफ द रेडिएशन जे पण होणार आहे, वेन द पार्टिकल ऑफ द, तुमचा जो पण पार्टिकल असणार आहे, जे पण असणार आहे. ठीक आहे. वेन द पार्टिकल अप्रोच द ॲटॉमिक न्यूक्लियस, जो पण तुमचा ॲटॉमिक न्यूक्लियस असणार आहे त्याचं काय होणार आहे, ॲटॉमिक न्यूक्लियस इज म्हणजे ॲटॉमिक न्यूक्लियस ऑफ द स्टॉपिंग मॅटर. ठीक आहे. आपण बघणार आहे यांची इक्वेशन पुढे. ठीक आहे. फक्त तुम्ही जस्ट एवढं लक्षात ठेवा, हे जे 3 पॉईंट मी तुम्हाला जे सांगते ते. ठीक आहे. स्टॉपिंग मॅटर ऑफ द स्टॉपिंग मॅटर. आणि थर्ड पॉईंट तुम्ही लिहिणार आहे की व्हेन द चार्ज पार्टिकल, व्हेन द चार्ज पार्टिकल जे पण असणार आहे तुमचे चार्ज पार्टिकल. ठीक आहे. म्हणून मी इथं चार्ज पार्टिकल नाही लिहिता, प्लस और मायनस लिहिलं आहे. ठीक आहे. कम क्लोज टू द सपर्स ऑफ द चेन, म्हणजे जे पण सपर्स ऑफ द चार्ज असणार आहे ते काय होणार आहे, जस्ट तुम्ही म्हणू शकतात की त्याचं ॲक्सेलरेशन होईल. ठीक आहे. जस्ट ॲक्सेलरेशन म्हणजे वेव्ह. कळतं आहे तुम्हाला काय सांगितलं मी, द चार्ज पार्टिकल इज कम क्लोज टू द, तुमचं काय असणार आहे, ऑर्बिट, तुमचं जे पण असणार ते ॲटॉमिक न्यूक्लियस, द चार्ज इन द ॲक्सेलरेशन. ठीक आहे. ॲक्सेलरेशन विच रिझल्ट, याचा रिझल्ट काय मिळणार आहे मग तुम्हाला, इमिशन ऑफ रेडिएशन. काय मिळणार आहे तुम्हाला, काय होणार आहे तिथं रिझल्ट, इमिशन ऑफ द रेडिएशन. जे इमिशन ऑफ द रेडिएशन काय होणार आहे, तुमची जे ब्रेक होईल, ब्रेक ॲक्शन होईल, त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, ब्रेनस्टॉर्मिंग म्हणणार आहे. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला कळलं असेल. मला माहिती आहे की एवढं इझी नाही आहे, बट तुम्ही एवढं असं म्हणजे सिम्पल तुम्हाला जसं लक्षात राहील तसं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे तुम्ही ह्याच म्हणजे इमिशन ऑफ द, म्हणजे तुमची जी पण ॲक्शन असणार आहे, जी पण ब्रेक ॲक्शन होणार आहे त्यालाच तुम्ही काय म्हणता, त्याच टर्मला तुम्ही काय म्हणता, ब्रेनस्टॉर्मिंग म्हणता. ठीक आहे. म्हणजे जर ब्रेक डाऊन होणं, बीवरनं लक्षात ठेवतं तुमचं, जर ब्रेक डाऊन होणं. ठीक आहे. ब्रेक ॲक्शन. ओके. आणि जस्ट तुम्ही थेरीमध्ये असं राईट डाऊन करू शकतात. ठीक आहे. मी थेरीलाच फक्त तेवढं शॉर्टकटमध्ये राईट डाऊन केलं आहे. ओके. बघा, राईट डाऊन केलं, बाय कोलिजन विथ द ऑर्बिटल इलेक्ट्रॉन ऑफ द स्टॉपिंग मॅटर बाय इमिशन ऑफ द रेडिएशन व्हेन द पार्टिकल अप्रोच द ॲटॉमिक न्यूक्लियस ऑफ द स्टॉपिंग मॅटर व्हेन द चार्ज पार्टिकल कम क्लोज टू द field of the atomic nucleus in supper in the charge of the acceleration which result काय तो emission of the radiation. This emission gives the breaks in action called as the brainstorm. ठीक आहे. आणि the energy of spectrum of the brainstorm
तुम्ही जस्ट आता कंटिन्युअस फ्रॉम द 0 0 जे काय असणार आहे ते तुम्ही राईट डाऊन करताय. आता नेट LET म्हणजे तुमचा लिनियर एनर्जी ट्रान्सफर तुम्हाला सर्वांना माहिती आहे बरोबर की नाही. आपण घेतलेलं जे मागच्या टॉपिकमध्येच केलं कंप्लीट. गिवन बाय नेट इज इक्वल टू LET DE/dx हे तुम्ही काढलं होतं ठीक आहे ना रिकॉईलमध्ये. कॉईल आणि अँड तुम्ही म्हणू शकता की कॉईलच्या जागेवर फक्त तुम्ही काय करणार आहे ब्रेम्स लिहिणार आहे ठीक आहे. कारण की तुम्ही इथं ब्रेम्स लॉचं इक्वेशन घेताय. इट्स फाउंड दॅट आता बघा इथं इट्स फाउंड दॅट म्हटलं आहे D/dx ब्रेम्सचा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्मॉल Z² कॅपिटल Z² M². आता यांचे म्हणजे याला काय आपण म्हणतोय वेअर Z इज चार्ज ऑफ पार्टिकल आणि Z ऑफ द चार्ज ऑफ न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियर तुमचं स्टॉपिंग मॅटर असणार आहे ठीक आहे. M म्हणजे मास ऑफ द पार्टिकल. ओके. Thus the loss by the Brem's lung is the importer only the particle. आता बघितलं तुम्ही सगळ्यांना तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कशासाठी यूज करतायत ते पार्टिकल. तुमचे जे पण चार्ज पार्टिकल होते त्याच्यामध्ये काय होते म्हणजे कशी एनर्जी काय होते कोलिजनच्या वेळेस काय होते एमिशनच्या वेळेस काय होते काय नाही होते ते तुम्ही इथे राईट डाऊन करणार. लो ऑफ द एम अँड स्टॉपिंग मॅटर ऑफ द हाय Z. It is the object that the mode of the energy loss is negligible for the electron of the energy तुमची किती असणार आहे 0.1 MeV but becomes is the important for the electrons of the energy is 10 MeV एवढी असणार आहे ठीक आहे. आता पुढचा टॉपिक बघून घेऊया. जस्ट छोटा आहे तो हे मागच्या टॉपिकमध्ये आपण कंप्लीट केला त्यास कॉम्पोनंट स्कॅटरिंग. आता कॉम्पोनंट स्कॅटरिंगची एनर्जी दिली 0.1 to 10 MeV ठीक आहे. त्याच्याशी रिलेटेड म्हणून मी हा टॉपिक लगेच घेते तुमचा. हा तुमचा कशामध्ये इंट्रॅक्शन होतं गॅमा रेडिएशन मॅटरमध्ये येतो बरोबर की नाही. हा पण तुम्हाला 4 मार्क्सला विचारला होता. जस्ट तुम्ही डायग्रामवर इझी लक्षात आहे तुमच्या ऑर्बिटल चार्ज पार्टिकल वगैरे दिले आहेत तुम्हाला इन्सिडेंट फोटॉन वगैरे थीटा साय वगैरे राईट डाऊन केले इजेक्टेड जे पण इलेक्ट्रॉन असणार आहे ते. स्कॅटरिंग म्हणजे काय जस्ट तुम्ही स्कॅटरिंग म्हणजे काय ते आपण काय म्हणतो स्कॅटर होणे म्हणजे जसं तुम्ही म्हणू शकतात की या प्रकारचे मला स्पेसिफिक वर्ड आठवत नाही आहे फाकणे म्हणू शकते पसरणे म्हणू शकतात तुम्ही ठीक आहे. रिफ्लेक्टेड वगैरे ठीक आहे. इन धिस केस द फोटॉन काय तुमची एनर्जी एवढी दिली इंटरॅक्ट विथ द फ्री एनर्जी ऑफ द लूजली बाउंडेड टू द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर पार्ट ऑफ द एनर्जी इलेक्ट्रॉन इट्स सेफ इन द स्कॅटर ॲज द फोटॉन ऑफ द करस्पॉन्डिंग रेड्युसेस एनर्जी दी. आता तुम्ही त्या रेड्युसेस एनर्जी तुम्ही दिलेली आहे की या इन्सिडेंट पूर्ण काय HμC म्हणजे तिथं फक्त हे केलं आहे ठीक आहे तर तुम्ही ते डायरेक्ट आता इक्वेशन तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे ठीक आहे. आता तुम्हाला दिसतं ओके. एनर्जी Hμ अँड मोमेंट ऑफ द मग तुमची मोमेंट काय नाही आहे Hμ/c. इन्सिडेंट ऑफ द फोटॉन इज शार्प बिटवीन द स्कॅटर ऑफ फोटॉन. काय म्हणणार तुम्ही स्कॅटर ऑफ फोटॉन रिकॉईल ऑर कॉम्पोनंट. आता कॉम्पोनंट इलेक्ट्रॉन म्हणजे काय जस्ट तुम्ही ते इक्वेशन राईट डाऊन करा. Hμ म्हणजे तुमचा मोमेंट ऑफ द जे पण असणार ते फोटॉन वगैरे इलेक्ट्रिक कॉम्पोनंट इलेक्ट्रॉन आहे ठीक आहे. Hμ इज इक्वल टू फक्त च्या जागेवरती तुम्ही Hμ टाकलं आहे ठीक आहे. द मोमेंट इज गिवन बाय Hμ/c. Hμ/c तुम्हाला सर्वांना माहिती H म्हणजे काय असणार तुमचं प्लँक कॉन्स्टंट ही जसं एनर्जी असणार आहे हे तुम्हाला सर्वांना म्हणजे कॉन्स्टंट आहेत हे इक्वेशन बरोबर आहे की नाही. Hμ/c इक्वल टू Hμ'/c कॉस थिटा प्लस Mu कॉस तुमचा जो काय म्हणता तुम्ही साय. ओके. थिटा अँड साय आर द अँगल म्हणजे तुम्ही दिलेला अँगल स्कॅटर ऑफ द फोटॉन कॉम्पोनंट वेवलेंथ इन स्कॅटर फोटॉन इज गिवन बाय जसं लॅम्बडा दिला तुमचं जो पण असणार कॉम्पोनंट शिफ्ट आहे ठीक आहे जसं मायनस आणि इक्वेशन राईट डाऊन केलं. थिटाची किंमत तुम्ही फक्त π/2 घेणार आहे इथं ठीक आहे. π/2 घेतल्यानंतर म्हणजे जस्ट फक्त इक्वेशनमध्ये टाकणार आहे. आता कॉस π/2 म्हणजेच काय तर तुमचा 0 येतो सर्वांना माहिती आहे. हे मॅथमॅटिक्सचं तुम्हाला आपण आधी शिकलेलं होतं ठीक आहे फिजिक्समध्ये वगैरे तुमचं झालेलं आहे. वेअर MEC म्हणजेच काय तुमचा मास ऑफ द इलेक्ट्रॉन H म्हणजे प्लँक कॉन्स्टंट फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यू तुम्हाला पुटअप करायचं आणि ह्या व्हॅल्यू तर तुमच्या कॉन्स्टंट आहे ते तुम्हाला माहितीच आहे की तुमची म्हणजे तुमचे प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे ठीक आहे. MEC म्हणजे तुमचा मास ऑफ द इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट आहे ठीक आहे आणि सीची व्हॅल्यू तुम्ही राईट डाऊन केली ठीक आहे. आणि तुम्ही जस्ट ते इक्वेशन ह्या प्रकारे येतं. दिस इज कॉल्ड ॲज द कॉम्पोनंट वेवलेंथ कॉम्पोनंट स्कॅटर प्रोबॅबिलिटी इज गिवन बाय ρcs इज डायरेक्टली प्रोपोर्शनल Z/ER. ओके. हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि पुढच्या टॉपिकला आपण मग फ्रॅक्ट डायसोमीटर वगैरे आहेत थोडेफार आता फक्त 3-4 पॉईंट बाकी आहेत आपल्या ह्या चॅप्टरमधले ते कंप्लीट करूया. थँक्यू.